सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे रोल्स थेरम वरचे न्यूमरिकल्स. सो फर्स्ट न्यूमरिकल आहे व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर फॉर एक्स व्हॅरीज बिटवीन -1 to 1. सो कसं आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचंय. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण रोल्स थेरमला लागणाऱ्या कंडिशन्स बघितल्या होत्या. त्या पहिले कंडिशन्स आपल्या एफ ऑफ एक्स साठी सॅटिस्फाय करायच्या असतात, त्याशिवाय तुम्ही रोल्स थेरम अप्लाय करू शकत नाही. सो पहिली कंडिशन होती की द फंक्शन शुड बी कंटिन्युअस. आता मी एक्सप्लेन केलेलं आहे की अल्जेब्रिक एक्सपोनेन्शियल साइन कॉस हे फंक्शन्स तुमचे नॉर्मली कंटिन्युअसच असणार आहेत. एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्सच्या ज्या अल्जेब्रिक पॉलिनॉमियल्स असतात हे सगळे नेहमी कंटिन्युअस असतात. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर is continuous in range -1 to 1, closed interval -1 to 1. सेकंड, हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे का? तर डिफरन्शिएबल आहे का ओळखण्यासाठी सगळ्यात पहिले त्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढूया. त्या फंक्शनचा आपण काय काढूया? डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कुठल्या फॉर्म्युलाने काढायचा आहे? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला एक्स रेस टू एम च्या फॉर्म्युलाने, ज्याचा आन्सर आहे एम एक्स रेस टू एम -1. सो या फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह काढतोय मी एक्स स्क्वेअरचा, दॅट इज 2 एक्स रेस टू 2 -1. सो 2 -1 इज 1. सो आपला डेरिव्हेटिव्ह झालेला आहे एक्स स्क्वेअरचा 2x. ओके. सो आता हे जे आलेलं उत्तर आहे आपल्याला काय बघायचंय की हे आन्सर ह्या कुठल्या रेंज मध्ये इन्फिनिटी जात आहे. आता एखादी गोष्ट इन्फिनिटी केव्हा जाते? जेव्हा खाली 0 येतो. जेव्हा खाली 0 येतो तेव्हाच इन्फिनिटी जाते. आता इथे सगळं न्यूमरेटरला आहे, पण डिनॉमिनेटरला नाहीच आहे. सो अशा फंक्शन्सला विचारच करायचा नाही की हे फंक्शन डिफरन्शिएबल असेल का नसेल. असे फंक्शन्स नेहमी डिफरन्शिएबलच असतात. सो दिस फंक्शन therefore f of x is differentiable in open interval -1 to 1. So continuous in closed interval, differentiable in open interval. थर्ड कंडिशन आपल्याला चेक करायचे की f of a is equal to f of b आहे का नाही. त्यासाठी आधी a काय आहे आणि b काय आहे. सो a असणार आहे लेफ्ट साइडचं लिमिट आणि b आहे राईट साइडचं लिमिट. सो आधी मला फाइंड करायचं आहे f of a. a ची व्हॅल्यू काय आहे? -1. सो हा -1 मी या क्वेश्चन मधल्या x च्या जागेवर पुट करणार. सो x च्या जागेवर किती लिहिलं मी? -1. स्क्वेअरला हात लावला नाही. स्क्वेअर तसाच. जे बाजूचे जे फंक्शन असतात त्याला हात लावायचा नाही. हात कोणाला लावायचा आहे? फक्त x ला. सो x च्या जागेवर मी -1 पुट केलं. -1 चा स्क्वेअर किती असतो? 1. सेकंड, f of b. सो f of b ची व्हॅल्यू किती आहे? 1. x च्या जागेवर मी ठेवणार आहे आता 1 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर सुद्धा काय असतो? 1. देअरफॉर दोन्ही उत्तर सेम आले. मी लिहू शकतो f of a is equal to f of b. सो आपल्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आता आपण रोल्स थेरम अप्लाय करू शकतो. सो या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच तुम्ही रोल्स थेरम अप्लाय करू शकता. सो हा जो मेन पार्ट आहे रोल्स थेरम अप्लाय करायचा म्हणजे काय, मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो की रोल्स थेरम अप्लाय करायचा म्हणजे काय. तर इथे तुम्ही ऑलरेडी एक डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे f dash of x is equal to 2x. f dash of x is equal to 2x हा डेरिव्हेटिव्ह मी काढून ठेवलेला आहे. रोल्स थेरम सांगतो काय की देयर एक्झिस्ट ऍटलीस्ट अ पॉइंट वेअर डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0. स्लोप ऑफ द टँजेंट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0. सो आपल्याला फक्त काय करायचंय, जो डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय ना त्याला फक्त कोणाशी इक्वेट करायचे? 0. बस. प्रत्येक वेळेला ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय करायच्या आणि आलेला जो डेरिव्हेटिव्ह आहे हा कोणाशी इक्वेट करायचा? 0 शी. संपला. रोल्स थेरमचं काम संपलं आपलं. यातनं आपल्याला आता फक्त x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची? x ची. आता 2x इज इक्वल टू 0 आहे. हा 2 इथे मल्टिप्लिकेशनला आहे. तिकडे जाऊन काय होईल? डिवाइड. 0 डिवाइडेड बाय एनिथिंग इज 0. आपल्याला x ची पॉइंट मिळाली. हीच ती व्हॅल्यू आहे. हाच तो पॉइंट C आहे जो A आणि B च्या मध्ये असणार, जिथे आपला डेरिव्हेटिव्ह किंवा स्लोप काय होणार आहे? 0.
चेक करूया हा जो x इज इक्वल टू 0 हा -1 to 1 च्या मध्ये आहे का? येस ऑफकोर्स. दिस पॉइंट C, ह्याला आपण C म्हणू शकतो किंवा x म्हणू शकतो. दिस पॉइंट C लाईज बिटवीन -1 and 1. Hence, Rolle's theorem verified. सो आपल्याला अशा प्रकारे हा रोल्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे. स्टेप नंबर 1, कंटिन्युअस ओळखा, डिफरन्शिएबल ओळखा, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का ते चेक करा. आलेले डेरिव्हेटिव्ह उत्तर 0 शी इक्वेट करा. त्यातनं फक्त x ची व्हॅल्यू फाइंड करा. आलेली x ची व्हॅल्यू 0 या दोन रेंजच्या मध्ये असणार आहे. हेन्स रोल्स थेरम व्हेरीफाईड लिहा तुमचा न्यूमेरिकल सम. व्हेरी इझी टू व्हेरीफाय रोल्स थेरम. आपण अजून एक क्वेश्चन बघूया रोल्स थेरम वरती. सो क्वेश्चन आहे व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स आहे. सो पहिले आपल्याला चेक करायचं आहे की फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस आहे का. ऑफकोर्स अल्जेब्रिक फंक्शन्स आर ऑलवेज कंटिन्युअस. सो एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज्ड रेंज ऑफ -1 to 1. सेकंड, डिफरन्शिएबल आहे का चेक करण्यासाठी आपण काय काढूया, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. मगाशी मी एक्स रेज टू एम च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला शिकवलेला आहे, तो इथे यूज करतोय. हे बघा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा तर हा 4 खाली येईल. 3 4 जा 12 एक्स रेज टू 4 चा 1 नी कमी करायचं 3 मायनस परत वरचा आकडा खाली मल्टिप्लाय करायचा 4 2 जा 8 आणि वरचा आकडा 1 नी कमी करायचा, वरचा नंबर 1 नी कमी करायचा. 2 चा किती होणार 1. आता 1 कोण 1 लिहायची गरज नाही आपल्याला, म्हणून मी काही लिहिलं नाही. आणि 5 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. सो हा आपला डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. आता मगाशी मी काय एक्सप्लेन केलं की जर सगळे व्हेरिएबल्स न्यूमरेटरला असतील तर आपलं आन्सर इन्फिनिटी जाणारच नाहीये. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल -1 to 1. जोपर्यंत व्हेरिएबल डिनॉमिनेटरला जात नाही तोपर्यंत विचार करायचीच गरज नाही आपल्याला, तो नेहमी डिफरन्शिएबल असणारच आहे. थर्ड, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का चेक करूया. सो आधी ए ओळखूया. ए आहे आपला -1, बी आहे आपला 1. चलो, सो एफ ऑफ ए ची व्हॅल्यू असणार आहे आपली एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू. मी सांगितलंय -1 आपल्याला फक्त एक्स च्या ठिकाणी ठेवायचं, एक्सच्या ठिकाणी. सो हे येणार आहे असं. सो हे कॅल्सी मध्ये पुट करा, तुमचा आन्सर येईल 4. कॅल्क्युलेटर मध्ये ऍज इट इज टाइप करायचं जसं मी लिहिलेलं आहे. नेक्स्ट, एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ 1. सो 3 into 1 raised to 4, 4 into 1 चा स्क्वेअर प्लस 5. सो कॅल्सी मध्ये पुट करा, दोन्ही उत्तर काय येतील 4. Therefore we can say that f of a is equal to f of b. रोल्स थेरमला लागणाऱ्या 3 कंडिशन परत झाल्या सॅटिस्फाय. सो याच्यानंतर मी एक सिंपल स्टेप सांगितली होती. काय स्टेप आहे ती, जो डेरिव्हेटिव्ह आपला आलेला आहे f डॅश ऑफ x त्याला इक्वेट करून टाका 0 शी इक्वेट करा. आणि आता x च्या व्हॅल्यूज फाइंड करा. x च्या व्हॅल्यूज या इक्वेशन मधून फाइंड करायच्या 2 पद्धती. एक पद्धत सोपी कॅल्क्युलेटरची, दुसरी पद्धत अवघड मॅथमॅटिकल सॉल्व्हिंगची. मी दोन्ही पद्धत एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. पहिले आपण मॅथमॅटिकली सॉल्व्ह करून बघूया. हे बघा, ह्यातनं x काढायचा आहे ना, तुम्हाला पहिले x कॉमन घ्यावा लागेल. इथून x कॉमन घेतल्यावर 12x स्क्वेअर उरेल. इथे 3x आहेत तुमच्याकडे, एक x बाहेर काढल्यावर किती उरतील 2. इथे ऑलरेडी एकच x आहे, तो बाहेर काढल्यावर काहीच होणार नाही, तिथे उरलं फक्त -1. सो सगळ्यात पहिले मी x बाहेर काढलाय. आता माझ्याकडे 2 केसेस आहेत, एक तर x इज इक्वल टू 0 आणि दुसरं 12x स्क्वेअर -8 इज इक्वल टू 0. 2 केसेस आल्या माझ्याकडे. हे तर उत्तर मिळालं मला, x इज इक्वल टू 0 संपलं. आता याच्यात x स्क्वेअरची आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. कशी काढणार, तर सगळ्यात पहिले x स्क्वेअर काढूया. हा x स्क्वेअर काढायचा आहे. हा -8 तिकडे जाऊन काय देईल +8, मायनस तिकडे जाऊन काय झाला प्लस, आणि हे मल्टिप्लिकेशन आहे 12 तिकडे जाऊन काय देईल डिवाइड. सो हा झाला 8/12.
जर मी 4 नी दोघांना डिवाइड केलं, 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12, तर मला एक्स स्क्वेअरचे आन्सर मिळालेले एक्स स्क्वेअर आहे 2/3. जर एक्स स्क्वेअर 2/3 आहे तर एक्स काय करणार मी, इथे स्क्वेअर आहे, तिकडे जाऊन काय होणार, अंडर रूट. फक्त अंडर रूट करताना लक्षात ठेवायचं प्लस और मायनस लावावं लागतं. कुठल्याही नंबरचं अंडर रूट करताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, प्लस मायनस लावायचं. सो प्लस और मायनस अंडर रूट 2/3. अशी आपली 3 उत्तर आलेली आहेत बघा. एक उत्तर आहे एक्स इज इक्वल टू 0, एक उत्तर आहे एक्स इज इक्वल टू प्लस अंडर रूट 2/3 आणि तिसरं उत्तर आहे एक्स इज इक्वल टू मायनस अंडर रूट 2/3. सो ही तिन्ही उत्तर ह्या रेंज मध्ये येतात का चेक करा. बघा 0 ह्याच्यामध्येच येणार आहे, प्लस अंडर रूट 2/3 कॅल्क्युलेटर मध्ये पुट करा, अंडर रूट 2/3 समथिंग 0.8 काहीतरी उत्तर येईल तुमचं. ऑफकोर्स 0.8 पण या रेंज मध्ये येणार आहे आणि मायनस 0.8 पण तुमच्या या रेंज मध्ये येणार आहे. सो हे तिन्ही आन्सर्स तुमचे या रेंज मध्ये आलेले आहेत. देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट 1 पॉईंट, कमीत कमी 1 पॉईंट असणार. इथे किती आलेले आहेत, 3 ठिकाणी आपला स्लोप काय झालेला आहे, 0 झालेला आहे. हेन्स रोल्स थेरम व्हेरीफाईड. सो अशा 3 उत्तर आली आपली. आपण रोल्स थेरम व्हेरीफाईड करायचं आहे. ही झाली मॅथमॅटिकल पद्धत सॉल्व्ह करायची. आता मी सांगतो तुम्हाला कॅल्क्युलेटर मध्ये आन्सर कसं काढायचं. सो हे इक्वेशन तुम्हाला दिसतंय, या इक्वेशनला तुम्हाला डायरेक्टली कॅल्क्युलेटर मध्ये पुट करायचं आहे. सगळ्यात पहिले जायचं मोड मध्ये, मग इक्वेशन मध्ये, आणि तुम्हाला डिग्री 3 वाले इक्वेशन मिळेल, डिग्री 3, ज्याची डिग्री किती असणार आहे, 3. ओके. सो असा त्या इक्वेशन मध्ये गेल्यावर तुम्हाला त्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. 12 0 -8 0. 12 मी कारण ते पण सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे कुठल्या कुठल्या एक्सच्या टर्म्स आहेत, एक्स क्यूब आहे, एक्स स्क्वेअर नाहीये, एक्स आहे आणि कॉन्स्टंट नाहीये. टोटल 4 आकडे पाहिजेत आपल्याला. कुठले कुठले आकडे पाहिजेत, एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर, एक्स आणि कॉन्स्टंट. त्यातले कुठले कुठले आपल्याकडे आकडे आहेत, एक्स क्यूब आहे म्हणून 12 लिहिलं, एक्स स्क्वेअर नाहीये म्हणून 0 लिहिलं, एक्स आहे म्हणून -8 लिहिलं आणि नुसता नंबर नाहीये म्हणून मी 0 लिहिलं. सो हे 4 नंबर्स तुम्ही कॅल्सी मध्ये पुट करा. 12 0 -8 0 इक्वल टू दाबा, तुम्हाला डायरेक्टली 3 आन्सर्स मिळतील, तुमचं काम संपलं. सो तुम्हाला जर कॅल्सी वापरता आला तर वेल अँड गुड, तुमचं 1 स्टेप मध्ये आन्सर आणि याला पूर्ण मार्क्स मिळतील. बिकॉज इट्स अ क्वाड्रेटिक इक्वेशन, तुम्हाला अलाउड आहे सॉल्व्ह करायला युझिंग कॅल्सी. आणि नसेल जमत कॅल्सी वापरायला तर यूज मॅथमॅटिकल मेथड टू सॉल्व्ह. शेवटी तुम्हाला 3 आन्सर्स मिळणार आहेत, जे -1 to 1 च्या रेंज मध्ये येणार आहेत. हेन्स प्रूव्ड लिहायचंय, तुमचा आन्सर संपला. सो असे सिंपल न्यूमरिकल्स असतात तुमचे व्हेरीफाय रोल्स थेरमला. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आता ह्याचे ऍप्लिकेशनचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. थँक्यू.